काय आता तुमचं नाव सांगा. मी वळती मधून कार्यकर्ता म्हणून महादेव देवरांबोर एक पतसंस्थेचा एक डायरेक्टर म्हणून काम पाहतो. या ठिकाणी आता त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सांगितल्या, विविध प्रश्न सांगितले. त्यांचं घरा ओढ्याचं खोलीकरण होत नव्हतं, त्यांच्या घरात पाणी गेलं. काय सांगा, काय काय याच्यावरती हे सगळं शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतात का? अहो, गेली 40 वर्ष झाले नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब आज त्यांची सत्ता आहे. त्या सत्ते आतापर्यंत वळती गावामध्ये विरोधकांचं काम फक्त बोटावर मोजण्या इतकंच काम आहे. म्हणजे 40 वर्ष मी पाहतोय, ते पाहत असतात कवचित एखादं काम इकडे तिकडे झालं असेल ते होतच राहते. विरोधक असतात, गाव पातळीवर सगळ्या समस्या सोडायला सगळे विचाराची भिन्न भिन्न विचाराची माणसं असतात. तर झालं एखादं काम तर त्याच्यात काही विषय नाही असा. पण आतापर्यंत 40 वर्षात नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्याच मार्फत कामं झालेत. वळतीत नाही, पंचक्रोशीत नाही, तालुक्यात हे तुम्हालाही माहिती आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न तर प्रलंबित आहेतच ना. शेतकऱ्यांचा काही वरी आज तुम्ही सांगतो नामदार दिलीपराव वळसे पाटील शेतकऱ्यांना कुठं असं काही नाही. कांद्याला बाजारभाव नाही, कांद्याला बाजारभाव नाही, हा काही आंबेगाव तालुक्याचा प्रश्न आहे का? हा सर्व देशात भारताचा प्रश्न आहे आज. पण त्यासाठी नामदार वळसे पाटलांनी काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी विधानसभेत बोललं पाहिजे. असं नामदार वळसे पाटील कोण शेतकऱ्याच्या विरोधात आहेत का? ते म्हणतात की कांद्याला बाजार नाही व्हावा. हा प्रश्न सर्वसामान्यांचा आहे. हा केंद्राचा विषय, राज्य शासनाचा विषय. नामदार साहेबाला एवढा अडून का धरता तुम्ही? नामदार साहेबांची काय चूक आहे याच्यात? नामदार साहेबांचं काय असं काय त्यांनी मोठं काही कमवून ठेवले त्यांच्या स्वतः करता? नामदार साहेबांनी सगळं तालुक्यामध्ये सर्व पक्ष एकत्र होतात. तुम्ही सांगा, उभाटा गट एकत्र होतो, मशाल एकत्र होती, तुतारी एकत्र होती. असं नामदार साहेबांनी काय चूक केली? काय या तालुक्याकरता नामदार साहेबांनी काय वाईट केलं असेल तर नामदार साहेबाला तुम्ही एटीच धरता. आज कारखाना चांगला सुजाचे एकदम सुंदर पद्धतीने चालू आहे. शरद बँक चालू आहे, मार्केट यार्ड चालू आहे, पंचायत समितीतून कामं होतात, जिल्हा परिषदांमध्ये कामं होतात. असं नामदार साहेबांना वेटीस धरायचं काम काय? आज नामदार साहेबांच्या याच्या खाली जे कार्यकर्ते तयार झालं ते इकडे जातात, या इकडे उडी मारतात, त्या पक्षात उडी मारतात. नामदार साहेबांनी त्यांना मोठं केलं, त्यांना सगळी पदं दिली, कारखाना दिला, मार्केट यार्ड दिलं, कोणाला जिल्हा परिषद दिलं, पंचायत समिती दिली, जिल्हा हे दिलं. सगळी जर पदं देऊन जर त्या साहेबांना एवढा त्रास होत असेल, मला ते इतकं वाईट वाटतं एक एक दिवस का असं नामदार साहेबांनी असं काही तालुक्याला करता वाईट केलं तेव्हा त्या नामदार साहेबांना तुम्ही वेटीस धरता. अहो, 8 वेळा नामदार साहेब आमदार झाला, मंत्री झाले. नामदार साहेबांची काय चूक झाली? काय केलं? काय नाही केलं तालुक्याकरता नामदार साहेबांनी? कांद्याचा प्रश्न असेल तर माझा आहे ना प्रश्न. माझी 4-4 हजार पिशवी असते. तुम्ही कोणत्या गावात कोणाला विचारा, 15,000, 10,000, 10 एकर कांदा माझं स्वतःचा असतं. मला काही वाईट वाटत नाही का? पण नामदार साहेबांना काय वेटीस धरता तुम्ही? काय विरोधात जाता? नामदार साहेबांनी काय वाईट केलं आज या तालुक्याकरता? नामदार साहेबांचं नाव घेता, नामदार साहेबांचं नाव घेता. अहो, तालुक्यात आता तुळशीताई झाले ते यांच्याकरताच काम करतात ना. त्यांनी काय असं प्रत्येक तुम्ही आता तुळशीताईचं नाव घेतलं, पण ते नागरिकांचं म्हणणं आहे का त्या गावामध्ये आल्या नाही, फिरकल्या नाही, ते आमच्या सुखदुःखात सहभागी झाले नाही. समोरचा उमेदवार जरी उभा होता त्यांच्या विरोधात, ते तरी कुठं गावात आले बुवा? त्यांना नाही बुवा हे झालं, यश आलं, ते तरी कुठं गावात उभी राहिली होती? कोणत्या गावात आली, मळ्यात आली, सांगून द्यावा. हे तरी त्यांच्या मार्फत, जिल्हा परिषद मार्फत कामं झाल्यात, पंचायत समिती मार्फत कामं झालं. एखाद्या काम नसन झालं, मी त्याला मान्य आहे, मी म्हणत नाही. पण असं नाही, तुम्ही एखाद्या उमेदवार चांगला असेल त्याला नाव ठेवू नका. तुम्हाला जे करायचे ते करा. तुमची काय भावना असेल त्या भावनेने तुम्हाला काय त्यांना निर्णय घ्यायचा तो घ्या. तुम्हाला लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही जा. पण मला एक वाटतं, नामदार साहेबांची जी उमेदवार नामदार साहेबांनी दिली त्याला नाव ठेवू नये. कारण आतापर्यंत जे चाललंय काम जी नामदार साहेबांच्या मार्फतच चाललेत, ते स्वतःच्या काही स्वतः करता काहीच करत नाही. आणि सर्वसामान्य कुटुंबात त्यांनी पदं दिल्यात, सर्वसामान्य कुटुंब मोठी केल्यात, आणि त्यामुळं नामदार साहेबांना तुम्ही दोष देऊ नका, असं मला एक सांगायचं.